आज मराठवाड्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि एकूणच येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एक व्यापक बैठकीचं आयोजन या ठिकाणी कृषी विभागाचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी केलेलं। त्यामध्ये रोजगार हमी मंत्री सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब उपस्थित होते, सन्माननीय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपले अतुल सावे साहेबही उपस्थित होते, VC वरून सन्माननीय संजय बनसोडे साहेब उपस्थित होते, मदत आणि पुनर्वसन मंत्री दिल्लीवरून त्या ठिकाणी उपस्थित होते, अनिल भाईदास पाटील साहेब, गिरीश महाजन साहेब ग्रामीण विकास मंत्री सुद्धा उपस्थित होते, सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि जिल्ह्याचे या मराठवाड्याचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, कृषी विभागाचे आयुक्त आणि इतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे आणि सर्वच विभागाचे प्रमुख आज या ठिकाणी आले होते। प्रामुख्यानं बऱ्याच मराठवाड्याचा 2 जिल्हे सोडता जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या दुष्काळाला येणाऱ्या काळात सामोरं जावं लागतंय अशी एकूण परिस्थिती आहे। तर या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळातली दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आपल्याला काही आत्तापासूनच कंटिजेन्सी प्लॅन, आत्तापासूनच नियोजनाचे आराखडे या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे। त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये टंचाईच्या आराखड्यापासून इतर जी काही जिल्हा परिषदेने किंवा जिल्हा प्रशासनाने आराखडे तयार केलेले ते पूर्णतः आजच्या या जवळजवळ 25 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा प्रॅक्टिकल रिपोर्ट स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात जाऊन या ठिकाणी शासनाला समोर दिला गेला पाहिजे। त्याचबरोबर आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या मंडळामध्ये पाऊस पडलेलाच नाही, 22 दिवसाचा खंड आहे, 25 दिवसाचा खंड आहे, पण काही ठिकाणी आता रेनफॉल मॉनिटर जे बसवलेले आहेत ते सर्व ऑनलाईन आहे। एखाद्या रेनफॉल मॉनिटर सेंटरच्या ठिकाणी 2.5 mm पाऊस पडलेला दिसला तरी त्या ठिकाणी तो 1 दिवसाचा पाऊस पडल्याचा दिसतो। त्यामुळे 22 दिवसाचा खंड मोडला जातो, ते नियमात बसत नाही आणि जे पीक विम्याचं पहिलं ट्रिगर आहे किंवा शेतकऱ्याला मदत देण्याचं जे पहिलं ट्रिगर आहे की 22 दिवसाचा सलगचा खंड, याच्यात कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत। हे सर्वच जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांकडून आमच्या समोर या विषय आला। त्यामुळं अनेक मंडळ आज आपल्याला या ठिकाणी पाऊस नसताना सुद्धा 22-25 दिवसाचा खंड असताना सुद्धा या यंत्रणेमुळे कुठेतरी अडचणीचा विषय समोर येतोय। म्हणून हा विषय योगायोगानं आज मदत पुनर्वसन मंत्री दिल्लीमध्ये होते, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या काही विषय केंद्रीय सन्माननीय वित्तमंत्री यांच्यासोबत त्यांची बैठक। आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये ज्या गावात सलग 25 दिवसाचा 22 दिवसाचा खंड दिसतोय ते प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे समोर येईल, रेनफॉल वॉटर मॉनिटरच्या ऐवजी प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे समोर येईल ते पीक विमा कंपनीने येणाऱ्या काळात ग्राह्य धरावं अशी पण आज या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सूचना दिल्या। त्याची रिपोर्ट पण लवकरात लवकर येईल। त्याचबरोबर पशुधन जगवण्यासाठी, कारण आताची परिस्थिती पाहता एकूणच पाण्याचा साठा लघु मध्यम पाझर तलावापासून इतर सर्व तलावामध्ये आणि त्यातल्या त्यात बॅरेजेस मध्ये फार कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशी जर परिस्थिती राहिली तर उद्या पशुधन चाऱ्याच्या संदर्भामध्ये फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि पशुधनाचं सुद्धा डिस्ट्रेस सेल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून अशा पद्धतीनं पशुधन आपलं वाचलं पाहिजे
आणि त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व्हॅल्यूचा चारा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कृषी विभागाला ज्या ज्या ठिकाणी आपण त्याला स्टँडिंग निर्णयाचे शासनाचे निर्णय गाळपेरा करण्याच्या संदर्भात कडोळ लावणं असेल, मका लावणं असेल, इतर काही असे चारे आहेत की जे चाऱ्याचं आपण आता सप्टेंबर मध्ये या ठिकाणी पेरणी केल्यानंतर त्या संकटाच्या काळात आणि येणाऱ्या 6 महिन्यात या दुष्काळी भागातील जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या सूचना सुद्धा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी त्या जिल्हा प्रशासनाला आणि विभागाला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा पेरा सुद्धा तात्काळ चालू करण्याच्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. काही भागामध्ये अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये कर्ज वसुलीच्या संदर्भात फार सक्तीनं कारवाया काय बँक करतायत, तर त्या बँकेचे कर्ज वसुलीच्या संदर्भात सुद्धा सक्तीची कारवाई बंद केली गेली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी आम्हा सर्वच लोकप्रतिनिधी आज जे काही सन्माननीय मंत्री आजच्या या बैठकीला उपस्थित होते आमच्या सर्वांची होती. याबाबत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारकडे हा विषय समोर ठेवून या भागामध्ये आज दुष्काळाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली, तिथली पूर्णपणानं कर्ज वसुली थांबवली गेली पाहिजे. त्याचं खरीपाचं जे काही कर्ज मिळालेलं आहे त्याचं पुनर्गठन करण्याची सुद्धा गरज आहे. ते शासन स्तरावरती कॅबिनेट समोर हा विषय ठेवून हा निर्णय करण्याचा संबंधी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. येत्या 4-5 दिवसामध्ये कांद्याच्या वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कांद्याचं अनुदान वाटप करत असताना कुठलाही ज्यांनी कांदा घातलेला आहे त्याला अनुदान मिळणारा लाभार्थी शेतकरी आहे तो कुठलाही वंचित राहू नये याच्या संबंधातही आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. एवढंच नाही तर आणखीनही अधिकचं कर्ज वाटप करण्याच्या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये टंचाई निर्माण होताना दिसत असली 1-2 जिल्हे सोडले तर त्या ठिकाणी सुद्धा टँकर लागणार आहे. त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया त्याची आता चालू आहे. तर ती प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून जिथे टँकरची आवश्यकता आहे तिथे टँकर दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबर मध्ये एक 3-4 पिकं आपण घेऊ शकतो ज्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी यावेळेस तृणधान्याच्या वर्ष म्हणून आपण या ठिकाणी साजरं करतोय. त्यामध्ये करडई असेल, इतर तंत्रधान्य असेल ज्याचा पेरा आता सप्टेंबर मध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्यातून फायदाही होऊ शकतो. जरी खरीपाचं पीक त्याच्या हातून गेलं तरी त्या 2-4 पिकातून त्यांना फार मोठा फायदा होऊ शकतो. आज ज्याला आपण करडई म्हणतो, ज्याला आम्ही करडी म्हणतो गावाकडं, याला भावही आज चांगला. त्याबाबतही कृषी विभाग एक वेगळा ड्राईव्ह करणार आहे आणि याच्यासोबत जे उर्वरित 3-4 पिकं आपण घेऊ शकतो त्याचं बियाणं सुद्धा कृषी विभागाने शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. भलेही उद्या जर विचार करावा लागला की या ठिकाणी ते बियाणं मोफत देण्याच्या बाबतीमधला निर्णय करावायचा असेल आणि त्याला जर काही वेगळे आर्थिक तरतूद करायची असेल तर ती करण्याच्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विषय समोर यावा. जर गरज नसेल आम्ही आमच्या विभागाच्या नियत मधून करत असू तर ते आम्ही करू. जर अधिकचे पैसे लागले तर ते नक्कीच आम्ही शासनाकडे वित्त विभागाकडे त्याकडे मागणी करू. या ठिकाणी आता जेवढे काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून आपल्या भागामध्ये शेडनेट आहेत ते शेडनेट सुद्धा कृषी विभागाने ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत त्यांना दिले गेलेले ते आता या ठिकाणी ही बेनं तयार करण्याच्या संबंधी, वाण तयार करण्याच्या संबंधी, रोपं तयार करण्याच्या संदर्भात कृषी विभागाने ते ऑपरेट करावेत आणि कृषी विभागाने मदत करून ते शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये ते मोफत कसं दिलं गेलं पाहिजे हे पण आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सूचना केलेली आहे. आज आपण एकीकडे तलाव कोरडे पडताना दिसते आणि दुसरीकडे आपण मार्च मध्ये ज्या ठिकाणी एक पंचामृत अंदाज अर्थसंकल्प मांडत असताना त्यावेळेस एक निर्णय घेतला की गाळमुक्त तलाव
आणि गाळयुक्त शिवार अशा पद्धतीनं एक योजना आणली. त्यात आत्ताच्या परिस्थितीत उद्यापासून सर्व जिल्हा यंत्रणेला सांगितलं की तुम्ही पूर्ण यंत्रणा लावा आणि त्या तलावातला गाळ काढून ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आत्ता गाळ टाकणं आवश्यक आहे त्या पद्धतीचं नियोजन प्रत्येक जिल्ह्यात तालुका लेवलवर जाऊन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ज्याच्यातनं आत्ताचं संकट हे जरी संकट असलं तर या संकटातून येणाऱ्या काळात एक संधीत रूपांतरित व्हावं आणि भविष्यात असं कुठलंही संकट दुष्काळाचं येऊ नये या पद्धतीच्या दीर्घकालीन ज्या काही योजना आहेत. योगायोगानं मला सांगायला आनंद होतोय की आपण या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75वं वर्ष साजरं करतोय. समारोपाचं हे वर्ष आहे. येत्या 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याच्या विभागाच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची हस्ते ध्वजारोहण त्या ठिकाणी होणार आहे. पण त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 16 तारखेला या ठिकाणी मी स्वतः अधिवेशनामध्ये कृषी विभागाचा मंत्री म्हणून आणि इतर विभागाचे मंत्री इतर विभागाच्या उत्तर देताना मी विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना की या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं या अमृत महोत्सवी एक कॅबिनेट या मराठवाड्याच्या राजधानीमध्ये व्हावी. ज्या कॅबिनेटमध्ये असंख्य प्रश्न मग त्यात अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करून या ठिकाणी मराठवाड्याचे प्रश्न आपण मिटवू शकतो. त्याच्यात फार मोठा प्रश्न मराठवाड्याचा जो आहे तो दक्षिण वाहिन्यामधून वाहून जाणारं पाणी आहे. नारपारचं पाणी जे समुद्रामध्ये जातं ते मराठवाड्याच्या या 162 टीएमसी तुटीच्या खोऱ्यामध्ये वळवणं हा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याच्याबरोबर जे प्रलंबित अनेक साठवण तलावाचे बॅरेजेसचे प्रकल्प आहेत ते मार्गी लावणं, त्याचबरोबर इतर विभागाचे सुद्धा असंख्य प्रश्न जे मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर या मराठवाड्यामध्ये आणखी जास्त उद्योग येणं, त्याच्यासाठी वेगवेगळे असे प्रश्न जे कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी मराठवाड्याच्या विषयावरती चर्चा होऊन ते मार्गी लावावेत आणि त्या बाबतीमध्ये अल्प, मध्य आणि दीर्घकालीन उपाययोजनेच्या बाबतीत सरकार निर्णय घेईल असं मला नक्कीच या ठिकाणी विश्वास आहे. या बाबतीत आपल्यालाही या ठिकाणी मला सगळ्यांना आपल्या मार्फत सर्व मराठवाड्यातील या दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांना विनंती करायची की आहे ही परिस्थिती खरंच भयावह आहे, पण ही परिस्थिती आपण एकटे नाही तर हे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे. हेच या निमित्तानं मी माझ्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की अशा संकटाच्या काळात शासन सर्वतोपरी तुमच्या पाठीमागं आहे. गरज पडली तर वाटेल तेवढे पैसे खर्च करील, पण या संकटात शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार खंबीरपणानं उभं राहील. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून, चारा टंचाईपासून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीपासून सर्व गोष्टी या ठिकाणी नक्कीच हे सरकार मार्ग करणार आहे. संभावित दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता एक डिझास्टर प्लॅन मी अगोदरच सांगितलं की या बाबतीत एक कंटिजेन्सी प्लॅन ज्याला म्हणतो आपण, एक डिझास्टर प्लॅन तयार करण्याच्या बाबतीमध्ये तालुक्यात जाऊन या ठिकाणी मी स्वतः आदेश दिलेत की जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी, जिल्हा मुख्य अधिकाऱ्यांनी म्हणजे सीओनी जिल्हा परिषदेच्या जाऊन बैठक घेऊन प्रत्येक तालुक्याचा एक वेगळा प्लॅन या ठिकाणी तयार करून तो शासनाकडे सादर केला पाहिजे. एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा आज जशी बैठक घेतली तशी कदाचित इथून नाही पण VC वरून जेवढे म्हणजे आपण ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना इथं विभागाच्या ठिकाणी बोलवण्यापेक्षा आहे त्या ठिकाणावरून आपल्याला फार मोठं काम आता आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानातून आपल्याला करता येऊ शकतं. तर आठवड्याला एक बैठक सुद्धा मी कृषी विभागाचा मंत्री या नात्यानं या ठिकाणी याबाबत या दुष्काळीची परिस्थिती आणि त्याला सामोरं आपण कसं जातोय याबाबतची बैठक घेणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बंधू भगिनींना मराठवाड्यातील प्रत्येकाला आश्वासित करू इच्छितो की आपल्या मागे सरकार खंबीरपणानं उभं आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठे मोठे नेते करतात, सुप्रिया सुळे यांनी केली. आजची परिस्थिती पाहता दुष्काळ हे नक्कीच आपल्या समोर आहे असं दिसतंय, पण आणखीनही पावसाचे काही दिवस या ठिकाणी राहिलेले.
त्यामुळं 8 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत पुन्हा IMDने आपल्या या मराठवाड्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. त्यामुळं तशी जर परिस्थिती झाली तर त्या ठिकाणी त्या पावसामुळं पिण्याच्या पाण्याची आणि पशुधनाच्या चाऱ्याची अडचण फार मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते. आणि सप्टेंबर मध्ये ज्या शेतकऱ्यांना जी पिकं आपल्याला घेता येतील त्याला जर पाणी मिळालं तर त्याच्यातून शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होऊ शकतो. आणि आहे या खरीपाचं आता ज्या परिस्थितीमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालंय ते नुकसान भरून काढण्यासाठी या राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयात पीक विम्याची योजना या ठिकाणी आणली. त्या योजनेचा फायदा सुद्धा या पासून फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार. त्यासाठी वेगवेगळे ट्रिगर आहे, त्याची आता काही फारशी चर्चा आपल्या समोर करणार नाही. पण एकीकडे पीक विमा योजनेचं कवच आपण देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करतो अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये. आणि दुष्काळ उद्या जाहीर करावा लागला तशी परिस्थिती झाली तर स्वाभाविक आहे की दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळ जाहीर केल्याचे स्टँडिंग काही निर्णय आहेत ते निर्णयावर अंमल सरकारला करावा लागतो. त्याचा जो काही दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना सरकार करेलच. पण आज ती परिस्थिती आपण लगेचच त्या बाबतीतला निर्णय करणं थोडंसं उचित होणार नाही. तशीच परिस्थिती आता जशी आहे तशीच परिस्थिती राहिल्यानंतर सरकारला सुद्धा त्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करावा लागेल. माझी फक्त एकच यातून माहिती सामान्य शेतकऱ्यांना पोहोचवायची की एकीकडे विम्याचं कवच आहे, दुसरीकडे PM किसान सन्मान योजनेतून 6,000 रुपये या ठिकाणी मिळतात. त्याच्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुद्धा राज्य सरकारने चालू केली, त्याच्यातनं 6,000 मिळतात. आणि त्याचबरोबर दुष्काळ जर परिस्थिती निर्माण झाली तर NDRF SDRF मधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाच्या बाबतीत मदत होणार आहे. की पिकाचं नुकसान कसं, कधी, केव्हा हा विषय फार महत्वाचा आहे. सुरुवातीच्या काळातच 22 दिवसाचा जर पावसाचा सलग खंड पडला तर त्या ठिकाणी पिकाचं नुकसान गृहीत धरलं जावं आणि पीक विम्याच्या बाबतीत पहिल्या ट्रिगरमध्ये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम दिलं जावं. हा पहिला मुद्दा. क्रमांक 2 की आपण मिड ऍडव्हर्सिटी ज्याला म्हणतो की पिकाच्या मध्यस्थितीमध्ये पंचनामे करायचे त्याचे आदेश आपण या ठिकाणी आता दिलेत. आणि त्या पंचनाम्यामधून जे काही समोर परिस्थिती पिकांची येईल त्या प्रमाणात त्यांना मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि तिसरं या ठिकाणी ज्या वेळेस अंतिम कापणी होईल आणि कापणीनंतर जे काही परिस्थिती समोर येईल त्याच्यानंतर त्यांना पूर्ण विमा आणि इतर गोष्टीचं जे नुकसान त्या समोर येईल त्या नुकसानाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही ज्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की नक्कीच 22-25 दिवसाचा खंड पडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि आता कुठेतरी ही वेळ आलेली आहे मिड ऍडव्हर्सरी आपण ज्याला म्हणतो की मधल्या काळामध्ये पंचनामे आपण करावे पिकांचं, तर त्याचे आदेश सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सर्व मराठवाड्याच्या जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत. मी आपल्याला पहिल्यांदा एक सांगतो की पाणी पूर्णपणानं प्रत्येक जी तलाव आहेत आपल्या मराठवाड्यातली लहान मोठी सगळी त्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही सर्व मंत्र्यांनी मिळून आयुक्तांना या ठिकाणी दिलेले. मुख्यतः त्यांनीच अगोदर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातील ती पिण्याचे पाण्या ज्या तलावावर अनेक स्कीम अवलंबून आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. दुसरा मुद्दा आपला असा प्रश्न असा आहे दादा की आपलं पर्जन्य मापन जी काही यंत्रांची फार जुनाट आहे आणि त्याच्यावरच शेतकऱ्यांच्या सगळ्या नुकसानीचे अंदाज आपण ठरवला जातो. माझं एका मंडळामध्ये एकच यंत्र आहे, त्या ठिकाणी पाऊस पडला तर सगळ्या मंडळात पडला असं होतं. आपल्या प्रश्नाला मी उत्तर देतो. आपण म्हणताय त्यामध्ये नक्कीच अर्ध सत्य आहे, मी मान्य करतो की पण जुनाट आहे असं म्हणता येत नाही. पण आता जी नव्यानं रेनफॉल मॉनिटरिंग सिस्टीम बसवली गेलेली आहे ती सगळी ऑनलाईन केली गेलेली आहे.
आणि रेन जिथं ज्या सेंटरला ही मेकॅनिझम बसवलंय त्या सेंटरवरती जर पाऊस पडला तर संबंध मंडळाला तो पाऊस पडला असं गृहीत धरलं जातं. म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की प्रत्यक्ष त्या मंडळामध्ये जाऊन पाहणी करा. एक सेंटर जर दाखवत आहे प्रत्यक्ष की या ठिकाणी 22 दिवसाचा खंड पडलाय पण 19व्या दिवशी 2 mm पाऊस पडलाय, त्यामुळं तो खंड 22 दिवसाचा फायदा जो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळं आम्ही आज आदेश दिले की असं जरी असलं तर प्रत्यक्ष जाऊन त्या तालुक्यात त्या मंडळात एक प्लॉट त्याची पाहणी करणं आणि त्यावरून संबंध मंडळामध्ये त्या बाबतीतला निर्णय करणं, हा विषय सुद्धा आज या ठिकाणी आदेश दिलेला आहे. आज या ठिकाणी 21 दिवसाचा खंड ग्रहित आपण जे धरला जातो त्या बाबतीमध्ये 1 दिवसाचा खंड ग्रहित 21 दिवसाचा खंड ग्रहित धरला जातो, 22 दिवसाचा नाही. त्यामुळे म्हणजे 1 दिवसात त्याचं करेक्शन आहे. तर 21 दिवसाचा जो खंड आहे तर 21 दिवसामध्ये जर 18-19व्या दिवशी पाऊस पडला तर पुन्हा त्याच्या पुढे 21 दिवस मोजले जातात. त्याच्यामुळे फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. ते नुकसान होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी मदत व पुनर्वसन मंत्री दिल्लीहून BCहून आजच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांना मी विनंती केली, जे मी आपल्याला सांगितलं की आपण लगेचच केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोलून याबाबत काही निर्णय करावा. आम्ही आमच्या स्तरावरती सुद्धा आज आदेश दिलेत की वर्ण काय आदेश यायचे ते येतील, राज्य सरकार काय निर्णय घ्यायचा आहे ते घेईल. पण आता मात्र आपण मंडळनिहाय एक प्लॉट मध्ये त्या ठिकाणी पंचनामे, महसूल, कृषी आणि पीक विमा कंपनी असे एकत्रित करण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी दिलेले. आणि मला असं वाटतं की आजच्या बैठकीमध्ये जवळजवळ आजची परिस्थिती लक्षात घेता सर्व आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेले. माझी विनंती आपल्याला की ही अतिशय भयंकर परिस्थिती आहे. 14ला जी परिस्थिती निर्माण झाली तशीच परिस्थिती आता आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळं या विषयावरती सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही फार गांभीर्याने या ठिकाणी काम करतोय. माझी विनंती की हे सोडून आजच्या ही प्रेस फक्त या भयंकर आणि गांभीर्याच्या प्रश्नावरच आमच्याकडून उत्तराची अपेक्षा ठेवावी. इतर 7 दिवसाच्या आत पंचनामे करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी आयुक्तांना दोन्ही सांगितले की आपण यंत्रणेला आदेश द्या. 7 दिवसाचे पंचनामे जे फिजिकल पंचनामे आपल्याला करावे लागणार आहेत ते 7 दिवसाच्या आत आपण करू. थँक्यू. डिसेंबर पर्यंत NDRF आणि SDRF कुठल्याही कन्क्लुजनवर जाणार नाही. 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली. अशा परिस्थितीमध्ये बैठक, निर्णय, डिसिजन या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी मराठवाडा दुष्काळाच्या खाईत जाण्याची वाट बघते का सरकार? म्हणजे मला लक्षात येत नाही की इतर लोक यापूर्वी कधी अशा भयंकर परिस्थितीमध्ये कधी बैठक घेतली नाही. या गोष्टीची आपल्याला जेवढी काही तीव्रता आहे, जेवढी आपली भावना आहे आणि जे भयंकर संकट आपल्याला पुढे अपेक्षित आहे त्या काळजीपोटीच आज आम्ही बैठक इथे घेतली की हे संकट येऊ नये आणि हे संकट आलंच तर हे सरकार समर्थपणे अतिशय व्यवस्थित नियोजन करून या संकटाला सामोरं जात आहे. आणि या मराठवाड्यातल्या भयंकर परिस्थितीला सामोरं जात असताना शेतकऱ्यांना, शेतकऱ्याच्या पशुधनाला आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीची व्यवस्था करण्यासाठीची बैठक आहे. कुठल्या बैठकीची, तपासणीची, NDRFच्या नावाची, या सगळ्या गोष्टीची कधीही हे सरकार अशा संकटाच्या काळात विचार करणार नाही. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की सरकार पूर्ण ताकदीने या मराठवाड्याच्या अशा भयंकर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत आहे.